नमस्कार, प्रीतीज किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज आपल्याला मेंदूवडे कसे बनवणार आहे ते दाखवणार आहे। मेंदूवडे बनवायची पद्धत तर सगळ्यांनाच माहिती आहे, यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आहेत, पण आपल्याकडे वडे कसे गोलाकार बनले जातात किंवा कशी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी हे उडदाची डाळ जी आहे ही 2 वाट्या 3 तास भिजवून घेतलेली आहे। स्वच्छ धुवून त्याची सफेद पावडर निघेपर्यंत अशी धुवून स्वच्छ आणि 3 तास भिजवून घेतलेली आहे। तर मी आता ह्याचं पाणी पूर्णपणे गाळायचं आहे आणि आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये, शक्यतो पाणी घालायचं नाही, असं जे बॅटर आपलं ड्राय होईल असं शक्यतो, पण बिना पाण्याची वाटली जात नाही, थोडंसं पाणी घालावंच लागेल। तर आपण डाळ वाटून घेऊयात। तर आपलं डाळ जी आहे ती बारीक मिक्सरमध्ये मी काढून घेतलेली आहे। ज्या वाटीने मी पाणी घेतलं होतं, ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने तेच पाणी गाळून मी 5 चमचे पाणी, मला आपल्या पोह्याचं जे 5 चमचे पाणी ते मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे, वेगळं पाणी वापरलेलं नाहीये। आणि आता तुम्ही बघा, हे बघा, मी त्याच्यामध्ये मिरच्या बारीक तुकडे करून घेतले। मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला। कढीपत्ता मी बारीक चिरून घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे एकदम बारीक तुकडे करून, आणि ओलं खोबरं घ्यायचं असतं। माझ्याकडे ओलं खोबरं नाहीये, त्याच्यामुळे मी सुक्या खोबऱ्यांचे तुकडे घेतलेले आहेत बारीक करून एकदम, आणि जिरं घेतलेलं आहे 1 चमचा। आता हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय, चवीप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचंय। आणि करून बघा तुम्ही एकदा नक्की, असे वडे तुम्हाला नक्की आवडतील। आणि चिमूटभर मी सोडा घातलेला आहे। आणि आता आपल्याला हे एकसारखं फिरवून घ्यायचंय, सगळं हाताने मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून पीठ तुमचं असं सैलसर झालं पाहिजे। पूर्ण असं हे पूर्ण फेटून घ्यायचंय हाताने। तर बघूया आपलं पीठ चांगलं फेटलंय का, हलकं झालंय का पीठ। बघा, एका वाटीत पाणी घ्यायचं, पीठ असं तरंगून आलेलं आहे, त्याच्यामुळे पीठ आपलं हलकं झालेलं आहे। तर आपण वडे करून घेऊया। तर हे बघा, असं आपल्याला चहाच्या गाळणीवर तेल लावून घ्यायचंय, त्यानंतर त्याच्यावर आपल्याला वड्याचं पीठ असं ठेवायचंय, गोलाकार देऊन घ्यायचा त्याला। असं गोलाकार पूर्ण दिला की त्याला मध्यभागी असं छिद्र करायचंय। तेल तापत ठेवलेले आपण, आपलं तेल बऱ्यापैकी तापलेलं, आणि वरून वडा सोडायचा नाहीये, तर आपल्याला खाली असं करून वडा सोडायचा। बघू शकता तुम्ही किती गोलाकार आणि छान असा वडा आलेला आहे। हे बघा, आणखीन एक वडा दाखवते तुम्हाला मी करून। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे। हे असं ठेवायचं आहे, त्यानंतर त्याला मध्ये छिद्र करायचं असं, आणि असं टाकायचं। किती छान असे गोल गरगरीत वडे आलेले, हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान असा वडा आलेला आहे, अगदी हॉटेल स्टाईल वडा आलेला आहे। तसेच आपण बाकीचे वडे करून घेऊयात। बघू शकता अशा प्रकारे सगळे वडे म्हणजे तळून झालेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे आपला नाश्ता तयार आहे। तुम्ही हे डब्याला सुद्धा देऊ शकता, रात्री चटणीची तयारी करून ठेवून सकाळी वडे पटापट रेडी होतात, एकीकडे वडे शिजेपर्यंत तुम्ही बाकीची काही कामं करू शकता। तर माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।